शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिळीस आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या. महापुरुषांना आपण वंदन करूया. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी 22वे तीर्थकर वर्धमान महावीर आता दीप भव असा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, लिंगायत समाजाचा उद्धार करणारे आणि स्त्रियांच्या छत्रपती एकटा मराठी वाघ असे व्यक्तिमत्व असणाऱ्यांनी ज्यांनी मरावं कसे शिकवलं असे छत्रपती संभाजी महाराज. दीनदलितांचा कष्ट अभिवादन करून आपण या ठिकाणी आजच्या परिपाठाला सुरुवात करीत आहोत. परिपाठासाठी ऑर्डर देण्यात
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो. मेरुमणी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मदिन 1845 मध्ये झाला. बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले 2008ला. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या संदर्भात जो अत्यंत असा महत्त्वाचा महिला सुद्धा सक्षमीकरण झालेलं आहे. सदर महिलांना बँकेचे व्यवहार तसेच शासनाने असलेले कागदपत्र नुकसान झालेले आहे व त्या मुख्यः मधुरः दिव्यः गिर्वाण भारती तस्याही काव्य मधुरम तस्मादीपी सुभाषितम. याचा अर्थ सर्व भाषांमध्ये प्रमुख, गोड आणि स्वर्गीय अशी भाषा म्हणजे संस्कृत होय. तिच्यातही काव्य. गायकवाड हिचा आज वाढदिवस आहे. माझ्याकडून आणि सर्वांच्याकडून तिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जो आता वाढदिवस साजरा केला त्याच्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. आज आपल्या त्यामुळे त्यांच्यासाठी श्रद्धांजली 2 मिनिटांसाठी आपण घ्यायचं आहे. 1 म्हटल्यानंतर श्रद्धांजली सकाळभर लवकर यायला लागलं असतं. परत सागर होता आपल्या. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. एक दूसरे से करते हैं प्यार हम. एक दूसरे के लिए बेकरार हम. एक दूसरे से करते हैं प्यार हम. एक दूसरे के लिए बेकरार हम. एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो हैं तैयार हम. हैं तैयार हम. एक दूसरे से करते हैं प्यार हम. एक दूसरे के लिए बेकरार हम. एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम. है तैयार
या गुरुवर्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे, शाळा म्हटलं तर एक गोष्ट दंगा मस्ती करता करता सवय होती अभ्यासाची. 10 तासाला गुरुजींचा जेवणाची सुट्टी होताच एक आरोळी ठोकायची. एकत्र डबा खाताना जेवणाची बहुदे पण मैत्री पुन्हा सोबत मानवंदना अर्पित करतो आणि मी माझ्या प्रस्तावनेला सुरुवात करतो. माझे सर्व आदरणीय गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः सगळ्यांना मी सध्या विद्यमान कामगिरी सदस्याने सांगितले. माझे मी काम लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. सध्या माझ्या एवढं बोलून मी थांबतो. काही मी पहिल्यांदा नमस्कार, माझे नाव राहुल मधुकर पाटील. जे बुद्धिला आमची गेली 4-5 असं चालू होतं. त्या पुढे थांब जरा आपण जरा आमच्या सांगितलं होऊ द्या. नाही आणि म्हणून 2 व्यक्ती करायची म्हणजे जेवण 3 तासामध्ये कार्यक्रम तेजा पाटील यांचं तुझ्याचे नाव असं तेजा पाहिजे आहे. आणि गुरुवारी आज उपस्थित राहिले आपल्या 1 दिवसीय शाळेसाठी त्यांना मी त्यांचा आभार मानतो. माझं नाव सगळ्यांना ओळखीचं आहे ते सुशांत आहे, पण रजिस्टरला वडिलांनी लावताना प्रमोद दिलीप पाटील असं लावलंय. सो ती ऑफिशियल ओळख राहिली आहे आणि सुशांत दिलीप पाटील सगळ्यांना माहितीच आहे. तेजश्री अशोक पाटील, लग्नानंतर तेजश्री मंगेश पाटील. मी सध्या पुण्यात असते आणि सासरचे नाव सई इतिहास गवळी. मी सध्या सांगलीत असते. मला 5 वर्षाचा मुलगा आहे. आत्ताचं नाव प्रियंका. प्रियंका असं होय आधीचं नाव. आताचं नाव प्रियंका मुलगी आहे. आत्ताचं नाव निलेशा शीतल संतोष साळुंके. मी खेड्याला जॉब करते. मला दिल्ली गावामध्ये एक होती. तर तिचं नाव वर्षाराणी आनंदराव पाटील आणि लग्नानंतरचे नाव वर्षाराणी भिकाजी पाटील. मला सगळेजण म्हणत होते भिकाजी का नाव ओल्ड का नाव आहे. मी म्हटलं माझा नवरा नवसानं झालाय म्हणून त्याचं नाव म्हणून भिकाजी नाव ठेवले असं मी सांगितलं. लग्नाचं नाव अश्विनी आनंदराव ओळसर, लग्नानंतरचं नाव अश्विनी अमोल निगम. मी सध्या हॉस्पिटल आहे. मी B.Pharmacy कंप्लीट केलं पण जॉब करत नाही. घरी नाव लक्ष्मी भैरविका, लग्नानंतरचं नाव प्रियांका सुरेश पवार. मला पुण्यामध्ये दिलेलं आहे पण मी आता प्रॉपर पुण्यामध्ये राहते. मी घरी क्लासेस. नाव सुप्रिया रावसाहेब कोळी, लग्नानंतर नाव सुप्रिया अमोल कोळी. मला सगळ्यामध्ये दिले. माझं B.Ed झाले. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये टेक्नॉलॉजी शिक्षण काढले. लग्नानंतरचं नाव प्रियंका विजय पाटील. माझं MSc B.Ed झालेलं आहे. मॅथ्समध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय आणि मी गेली 2 वर्ष संजय ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर म्हणून काम करत होते. आता माझा लहान मुलगा 4 महिन्याचा असल्यामुळे मी 5 मिनिटं सुट्टी होते. लग्नाच्या आधीचे नाव पल्लवी कावस पाटील, लग्नानंतरचे नाव पल्लवी अमोल कदम. मी सध्या इचलकरंजीमध्ये राहते. मला 7 वर्षाची मुलगी आहे. BSc नर्सिंग कंप्लीट झाले आणि मी आता सध्याचे नाव आमच्या राहुल चौके. मी तालुका मिरज जिल्हा सांगली खंडेराजूर येथे राहते. माझा केकचा व्यवसाय आहे आणि मला 2 मुलं आहेत. सारिका बाबासाहेब परीख, मी गणेश्वरी येथे आणि लग्नानंतर B.Com करून A.P. पाटील सर्वोदय. नाव पूजा रुपेश कांबळे आणि लग्नानंतरचे नाव पूजा राहुल कांबळे. मला शिरोळमध्ये दिले पण मी कोरोचीतच राहते. लग्नाचं नाव रेश्मा दिलीप काकडे. लग्नानंतरचं नाव रेश्मा निलेशा सुरे. मी लग्नानंतरचे नाव वर्षा माऊली पाटील. लग्नानंतरचे नाव वर्षा दानगी वाडेकर. तालुका खंडाळा, जिल्हा कोल्हापूर. मैत्रिणींचे शिक्षक मनापासून मी आभार मानते.
माझे लग्नाआधीचे नाव कल्याणी संजय लाटकर, लग्नानंतरचे नाव कल्याणी नवनाथ पाटील, मुक्काम पोस्ट कोगे, तालुका करली. माझे नाव लग्नाआधीचे सयुक्ता दगडू कांबळे, लग्नानंतरचे नाव सयुक्ता सिद्धार्थ चव्हाण. निर्मला दिलीप कांबळे, लग्नानंतरचे नाव निर्मला राहुल शिंदे. मी सध्या हाऊसवाईफ आहे. 2 मुले आहेत. लग्नाआधीचे नाव वर्षा सारस्वती, गोपाळ कांबळे, लग्नानंतरचे नाव वर्षा सारस्वती. मी सध्या हाऊसवाईफ आहे. पूजा निवास कांबळे, लग्नानंतरचे नाव पूजा राजू कांबळे. मी कबनूरमध्ये राहते. मी हाऊसवाईफ आहे. मी बापू कांबळे, आताचे नाव अश्विनी संतोष कांबळे, मुक्काम पोस्ट परिवार, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. या गेट टुगेदरसाठी एवढं मुलांनी प्रयत्न केला आणि स्वप्नील पाटील असं खरोखर एवढं प्रयत्न केला तर मी आभार मानतो आणि सगळ्यांना गेट टुगेदरच्या शुभेच्छा. नाव डॉल्फिन कांबळे आणि सासरचं नाव डॉल्फिन कांबळे. माझं शिक्षण BA झाले आणि सध्याचं गाव राहतं मुक्काम पोस्ट इचलकरंजी, तालुका कांबळे. लग्नाआधीचे नाव, लग्नानंतरचे नाव प्रतिभा देवेंद्र रासते. मी ठाण्यात राहते. आतापर्यंत गावात 4 कार्यक्रम घेतले आणि माझं लग्न झाले, मला 2 मुलं आहेत. एक 6 वर्षाचा आहे आणि किर्लोस्कर ऑइल मध्ये कागद इथे 11 वर्ष झालं काम करतो. मला इथे जमल्या वर्गाने मी ते एक सांगू इच्छितो की MCC माध्यमातून मला ब्रह्मोंडा सर तसं सांगायचं झालं तर आज काळात म्हणजे शिक्षणावर ज्याची त्याची प्रगती अवलंबून असते. ब्रह्मोंडा सरांना आहे सारखं वरच्यावर काय पडत असतात. किरण कुमार राजाने मी कल्लापणा आवडच्या वर्षात सर्व्हिसला मी सूरज राजाराम सुद्धा 10वी नंतर 12वी सायन्स केली. त्यानंतर बॅचलर्स आणि मास्टर्स टेक्स्टाईल्समध्ये DKD टेक्स्टाईल कॉलेजमध्ये केलं. अजित कुमार कोळी, जसं स्वप्नीला सांगितले की तो 1 नंबरमध्ये 2 नंबर करतोय. माझे नाव संतोष जयसिंग पवार. मी भारतीय सेनेमध्ये गेली 14 वर्ष मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करतो. धन्यवाद. मी म्युझिकल बोर्डमध्ये काम करतो. मी BE कम्प्युटर केले, सध्या IT मध्ये काम करतो. मी ITI केलेला आहे आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये एक सुपरवायझर म्हणून काम करतो. 10वी नंतर 1 वर्ष 2 वर्ष ITI करून परत 12वी केली. त्यानंतर पंचायत समिती हातकर्मी येते ग्रामीण पाणी विभागामध्ये काम करते. अनुपा पाटील BSc ॲग्री केल्यानंतर तलापांना जवाहर सरकारी साखर कारखाना इथे ॲग्री असिस्टंट म्हणून इचलकरंजी सरकार आपण जुन्या गोविंदा या ठिकाणी राहतो. परंतु हे राहत असताना म्हटलं तर की सुट्टीवर काय आला की प्रश्नाचं माझ्या बरोबर आहे की एवढं बोलवा ऐकून मला एवढा परिणाम झाला. खरोखर 2007-08च्या बॅचच्या गेट टुगेदरसाठी आजचे प्रभू पाहुणे आणि माझे सहकारी पाटील सर, गावी सर, बरोबर सर आणि तुम्ही माझे सगळे अतिशय प्रिय असे विद्यार्थी. त्यांची प्रगती इतकी झालेली आहे की त्यावेळी आम्ही कल्पना सुद्धा केली नसेल की तुम्ही ह्या पदावर किंवा अशा परिस्थितीत खेडेगावातून सुद्धा ज्या ज्या परिस्थितीनं आपल्याला संधी मिळाली त्या संधीचं तुम्ही सोनं फुलं होतात आणि ती फुलं एकत्र आली तर ती माळ होते. तशी एक सुंदर माळा जपण्याचं काम आज तुम्ही सुंदर माळ तयार केलेली आहे. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर जसा आनंद ओसंडून जात आहे तसे माझे सहकारी सुद्धा आम्हाला कितीतरी दिवसांनी भेटले. आम्हाला खूप आनंद देण्याचं काम तुम्ही आज केलेलं आहे. माझे सर्व सहकारी मित्र ज्या आम्ही या 3 शाखामध्ये काम केलं. फार मोठा शिक्षणाचा अनुभव म्हणजे शिकवण्याचा अनुभव माझ्या पाठीमागे. कारण कोकणामध्ये मी 3 वर्ष काम केले. ज्या कामाला मी
ड्युटी करून 2:12-1 वाजता झोपलेलो होतो. स्वप्नील सर आणि त्याची टीम कधी आली त्याने फक्त वेळ असं केलं की शिकाय प्रमाणे कळत्या कामाने ते आता असं काम करून झोपलेलं आहे. तर भाषा ऐकायला बरेच लोक थांबले झालं. 2 वाजता तुझे सुद्धा झाले. जेवणाची वेळ कळून गेलेली आहे. पण तुम्हाला एवढं म्हणतो मी त्याचं कारण असं की एकही विद्यार्थी योग्य चून न करता ते शांतपणे भाषण ऐकत बसलेलं आहे. पाटील सरांना शेर ऐसा है जैसे फूलों में हंसी गुलाब है, जैसे फूलों में हंसी गुलाब है, पढ़ाई के लिए जरूरी किताब है, दुनिया में हर सवाल का जवाब है, कोई पूछे हमें आपके बारे में तो कहेंगे वो लाजवाब है. असं लाजवाब व्यक्तिमत्व आदरणीय गिरीश चौधरी सर. खरोखरच दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. शेवटपर्यंत आपल्या पाठीशी असतो तो. आपल्याला कधीही संकटात आल्यानंतर एकटं सोडत नाही. आपण देखील आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला एकटं. जाळताना मला देह ठेवासा, कसा हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा. धन्यवाद. यानंतर आपण सर्वांनी नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. कभी हो मन मानिया थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारियां. कभी हो मन मानिया थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारियां. नवे नवे एहसास मनाला, कोणी कसे प्रेमात असावे. हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे. हलके हलके श्वासात भरते ही नशा, प्यारी सी आंखों में हो जाओ गुमशुदा. चालायचं नाही, चालायचं. आणि अजित आमदार, अजित आमदार, अजित आमदार नाव माहिती तुर्कीचं मतदान आहे. मतमोजणी सुद्धा मतमोजणी आहे. 100% मतदान करावं अशी विनंती आहे. प्रियंका पेन मिळाला का नाही? मुख्यमंत्री पदासाठी उभं राहिला
आणि 8वीत असताना प्रमोद पाटील विजयी झाले. 9वीत असताना माझा विजय झाला. 500ची कोरोना देऊ काय चिल्लर देऊ मला त्यांची चोरून सांगा तुम्ही मोठ्या काय जर काय केली रस्ता पास करून हायस्कूल केलं. काय बघा हायस्कूल रस्ता पास करून केलं. आयुष्यात आयुष्यात माहीत नाही. आणि मालगावचे डिग्री कॉलेजमधनं मला असे अंगणवाडी शिक्षक आणि के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी